मित्रांनो नमस्कार, मी ज्ञानेश वाकुळकर. महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली. एक वेगळं प्रकरण आहे. खरं म्हणजे आता सगळीकडे चर्चा आहे, पण वेगळं अशासाठी की पर्सनल काही ज्या गोष्टी असतात त्यावर मी जे सहसा व्हिडिओ करणं वगैरे मला आवडत नाही. पण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या हिट अँड रन केसबद्दल, संकेत बावनकुळेंच्या या प्रकरणाबद्दल बरीच चर्चा होते आहे. अशा प्रकारे अर्थात बावनकुळे हे मंत्री होते, आता प्रदेश अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे, आणि त्यामुळे त्यांच्या मुलाच्या अशा प्रकरणाची चर्चा होणं स्वाभाविक आहे. तशी राजकीय नेत्यांची मुलं अशी अगदी उधाण येऊन गैरप्रकार करण्याचा, मारामारी बारमध्ये, हॉटेलमध्ये, रस्त्यावरती किंवा असं अपघातामध्ये वगैरे अशी बरीच प्रकरणं आहेत. ते काही त्याला चंद्रशेखर बावनकुळे हेच काही त्याला एकटे अपवाद नाहीत. भारतीय जनता पार्टीचं प्रमाण मात्र यामध्ये मोठं आहे, आणि त्या बाबतीमध्ये जसं भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांची मुलं त्या बाबतीत फार आघाडीवरती आहेत. चक्क गाडी शेतकऱ्यांच्या अंगावरती चढवण्या इतपत आणि 4-4, 5-5 शेतकऱ्यांचा डायरेक्ट खून करण्या इतपत त्यांची मदत गेलेली आहे. आणि मोदी शहा यांना त्यात अभिमान वाटतो असं वाटते, कारण ते कधी त्यांच्यावरती कारवाई करत नाही, त्यांना पाठीशी घालतात. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकेत नावाच्या मुलाच्या गाडीमधून जो काही प्रकार झाला, गाडी फार मोठ्या प्रमाणात डॅमेज झाली याबद्दल वाद नाही, धडक मोठी होती याबद्दलही वाद नाही, आणि 4 ते 5 लोकांना तिनं धडका दिल्या, त्यामध्ये 2 कार आणि 2 दुचाकी स्वार अशा प्रकारचं वर्णन आहे, 2 की 3. पण त्यात जखमी मात्र फारसे झाले नाहीत, हे आश्चर्य आहे. एक गोष्ट आहे की रात्री 12-12:30च्या नंतर हे लोक नागपूरच्या लाहोरी डिलक्स बारमधून दारू पिऊन निघाले, आणि त्या दारूच्या नशेमध्ये म्हणा आणि सत्तेची नशा असणार, तर त्यामध्ये त्यांनी सुसाट गाडी चालवली आणि त्यातून हा अपघात आणि हे सगळे धडक मारण्याचं प्रकरण झालं. हिट अँड रन असाही प्रकार तो झाला. आता गंमत अशी आहे, रविवारी मध्यरात्री घडलं नागपूरमध्ये. आता गंमत अशी आहे की हा प्रकार झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची ती गाडी पकडण्यात आली. तिची नेमप्लेट आधी गायब होती, पण नंतर पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की नेमप्लेटसुद्धा आमच्याकडे आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की म्हणजे हा अपघात झाल्यानंतर लगेच चंद्रशेखर बावनकुळेंनी असं मोठ्या तावात सांगितलं होतं की माझा मुलगा गाडीमध्ये नव्हता आणि निष्पक्ष चौकशी करायला हवी, असं बावनकुळे म्हणाले. याचाच अर्थ काय? हे जर असेल तर मग खरोखरच त्यांचा मुलगा गाडीमध्ये नसायला पाहिजे, नाहीतर त्यांनी एवढा राणा भीमदेवी थाटाची घोषणा केली नसती, निष्पक्ष चौकशी करा वगैरे, आणि त्यांनी सांगितलंच की माझा मुलगा नव्हता. पण आणि पोलीस अधिकारीसुद्धा तसं म्हणाले, काही अशी माहिती मिळाली, पेपरमध्ये तशा बातम्या आल्या. पण त्यानंतर मात्र एक जबाबदार पोलीस अधिकारी, ACP की DCP रँकचे वरिष्ठ पोलीस अधिकारी असं सांगतात की संकेत बावनकुळे हा गाडीमध्ये होता. एक गोष्ट स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की संकेत बावनकुळे हा गाडीमध्ये होता आणि चालक अर्जुन हावरे यांच्या बाजूला समोरच्या सीटवर बसला होता. म्हणजे बघा, 2 मध्ये फरक कसा आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की नव्हताच. दुसरे आधीच्या बातम्या किंवा बाकीच्या पोलिसांनी सुद्धा तशा प्रकारचं तसाच भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण दुसरे अधिकारी नंतर मात्र 1-2 दिवसानंतर ते असं का बोलले, ठामपणे त्यांनी सांगितलं की संकेत बावनकुळे हा गाडीमध्ये होता, दुसऱ्या सीटवर, बाजूच्या सीटवर होता. पण त्याच्यात पुन्हा एक गंमत आहे की संकेत बावनकुळेला पहिले पकडलं नव्हतं, तो हजरच नव्हता तिथे, म्हणजे तो पळून गेला तिथून, हे स्पष्ट आहे. जर तो गाडीमध्ये होता तर त्याच वेळेस त्याला पकडून त्याची सुद्धा मेडिकल टेस्ट का केली नाही? कारण हे सगळे लोक पिऊन होते ना, सगळे लोक पिऊन होते. पण त्यात आधीच्या बातम्या आल्या, त्यात असं म्हटलेलं आहे की चालक अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवार या 2 लोकांना पकडलं, आणि हे दोन्ही लोक पिऊन होते, म्हणजे जास्त दारू पिऊन असणारच नॅचरली, आणि पिऊन होते हे जर खरं आहे. दुसऱ्यानंतर मग नंतरच्या पोलिसांच्या रिपोर्टिंगमध्ये पोलीस असं म्हणतात, वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणतात की तो संकेत तिथे बावनकुळे गाडीमध्ये होता, दुसऱ्या नंबर होता, म्हणजे समोरच्या सीटवर बसला होता. मग संकेत बावनकुळे हा तिथे गंगाजल प्यायला गेला होता का, गोमूत्र प्यायला गेला होता का, की ड्रायव्हरला आणि मित्राला पाजण्यासाठी गेला? हे भयंकर आहे. म्हणजे हे जर असेल तर त्यांचे मला असं वाटते
की फार आदर्श म्हणून यांचे पुतळेच उभे करायला पाहिजे मग चंद्रशेखर बावनकुळे वगैरे यांचे. कारण मुलगा ड्रायव्हरला दारू पाजायला जातो, एवढी दारू पिऊ देतो, मित्राला दारू प्यायला देतो आणि स्वतः मात्र बिलकुल काही त्याला हात लावत नाही, एवढा सभ्य आहे, एवढा सज्जन आहे, ती फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे निश्चितच बावनकुळे यांचंही अभिनंदन करायला पाहिजे की अशा पुत्ररत्नांना जन्म दिल्याबद्दल. कारण बावनकुळे महानच आहेत. आता पण हे झालं कसं, हा विरोधाभास कसा? म्हणजे आधी बावनकुळे म्हणाले की माझा मुलगाच नव्हता, ही त्यांनी आधी खात्री केली असेल, खातरजमा करून गेली, पळून गेला तिथून तो, हे स्पष्ट आहे. एकंदरीत जे वातावरण दिसते किंवा परिस्थिती समोर येते त्याचा अर्थ असा तो मध्येच पळून गेला किंवा मध्येच ड्रॉप झाला तो आणि मग त्यांनी गाडी पुढे नेली वगैरे किंवा ते जे काय असेल ते आहे, पण तो होता त्यामध्ये. आता जर मग होता तर आधी यांनी नाही कसं म्हटलं? याचाच दुसरा अर्थ असा आहे की बावनकुळेंनी सत्तेच्या भरवशावरती, आणि गृहमंत्रालय कोणाकडे आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. म्हणजे ग्रेटच आहेत ते. देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाबद्दल काय सांगायचं, हे तर महानच आहेत. जगामध्ये असा गृहमंत्री आपल्याला सापडणार नाही. बलात्कार, खून, ड्रग्ज, माफियागिरी, काय काय सगळं, आणि ते सगळं फडणवीसांना ते अत्यंत पवित्र असं वाटते. कारण ते, आणि ते त्याबद्दल वस्तादच आहेच त्यावरती. त्याला गंगाजल शिडकून, त्यावरती गंगाजल शिंपडून पवित्र करण्यामध्ये फडणवीस हे यांचा कोणी हात पकडणार नाही. यातली मला असं वाटते की ही जी वेगवेगळी परिस्थिती समोर येते याचं कारण असं आहे की फडणवीस यांचा ग्रुप आणि गडकरी यांचा ग्रुप किंवा पोलिसांमध्ये दोन ग्रुप झालेले आहेत का? आता हे असं बोलणं अधिकृतपणे बोलता येणार नाही, पण एक अधिकारी असं कसं म्हणतो की ते नव्हते, किंवा आधी पोलीस वगैरे माहिती जी दिली गेली किंवा पेपरला दिली गेली ती कोणी दिली असेल तर त्यामध्ये असं चित्र उभं होते की तो संकेत नव्हता. आणि बावनकुळे तसं म्हणतात त्या गाडीमध्ये नसेल तर त्याच्यावरती उगीच बावनकुळेंचा मुलगा आहे म्हणून त्याच्यावरती अन्याय करता कामा नये. बाकीचे काय त्याचे गुन्हे असतील नसतील तो वेगळा प्रकार आहे, पण या ठिकाणी जर नसेल तर त्याच्यावरती उगीच अन्याय होता कामा नये. पण मग असं त्यावेळेस फडणवीस म्हणजे हे का म्हणाले असं? तर मला एक शंका अशी आहे की आता बावनकुळे यांच्या विरोधातली लॉबी सुद्धा सक्रिय झालेली असणार. अन्यथा गृहमंत्र्यांच्याच जवळच्या माणसाला आणि भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष असलेल्या बावनकुळे यांच्या मुलाच्या बाबतीमध्ये असं काही दुटप्पी किंवा तो जर नसेल तरी आहे असं म्हणणारं हिंमत करणारं कोण आहे? कुणाच्या तरी इशाऱ्यावर होते. हे असं सहजासहजी होत नाही, मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो. कारण आणि बरं ती काही फार मोठी गंभीर केस नाही, त्या अर्थानं जर हे व्हायला पाहिजेच नको त्याबद्दल वादच नाही, त्याचं समर्थन आपण करू शकत नाही. पण त्याच्यातून जे परिणाम झाले ते त्या दृष्टीनं कोणी मरण पावलं किंवा कोणी फार मोठं इंज्युअर झालं असं काही सध्या तरी दिसत नाही आहे. आणि त्या दृष्टीनं तसं म्हटलं तर फार गंभीर केस अशी होत नाही आहे मला वाटते. पण तरीसुद्धा मग ही लपवाछपवी कशासाठी किंवा दबाव कशासाठी, दाबण्यासाठी एक दबाव आणि उघड करण्यासाठी दबाव. तर मला यामध्ये असं वाटते की दुसरी लॉबी सक्रिय झाली असली पाहिजे. दाल में कुछ काला है की गृहमंत्रीच बावनकुळेंना पुन्हा गोत्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत असतील का? पोलिसांनी असं का सांगावं की आमच्यावर काही दबाव नाही? असं एक अधिकारी म्हणतो. मग आधी माहिती की पाहत होतो तो तिथे नव्हता आणि दोघंच होते, असं अशी बातमी समोर कशी येते? कुणाच्या इशाऱ्यावर येते? पोलिसांनी त्याची चौकशी करावी. कोण खोटं सांगते? बावनकुळेंनी सुद्धा किंवा फडणवीसांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे की देत नाही आहेत का? तर एकतर याच्यामध्ये राजकीय शक्यता मला जास्त वाटतात. कारण असं की बावनकुळे हे आधी गडकरीच्या लॉबीमध्ये होते, गडकरी गटाचे होते, पण जसा शहा, मोदी आणि फडणवीस असा नवा ग्रुप अस्तित्वात आला आणि फडणवीसांचं महत्त्व वाढत गेलं, त्यानंतर हे जे आहेत बावनकुळे हे फडणवीसांच्या ग्रुपमध्ये आले. आणि फडणवीसांच्या ग्रुपमध्ये अशी माहिती आहे, सगळी चर्चाच आहे. आणि फडणवीसांच्या ग्रुपमध्ये आल्यानंतर आता तर ते प्रदेशाध्यक्ष वगैरे झाले, MLC झाले. आधी त्यांचं विधानसभेचं तिकीट कापलं होतं, त्यांच्या बायकोला देणार होते, तेही ऐनवेळेवर कापलं. आणि मग त्या बावनकुळेंना MLC देण्यात आलं. MLC केल्यानंतर मग त्याच्यानंतर किंवा तेवढ्यातच समजा आता ते फडणवीसांच्या मागे चिपकलेले आहेत. म्हणजे प्रदेशाध्यक्ष असूनही फडणवीसांच्या मागे जशी एखादी शेपटी असते की नाही सतत मागे, शेपटी काही मालकाला सोडत नाही, तशी फडणवीसांची ही शेपटी असावी अशा पद्धतीनं एवढ्या जवळीकतेनं मला तो शेपटी आणि मालक याचा संबंध जो आहे जवळीकतेचा संबंध सांगायचा, अतूट नातं त्यातलं सांगायचं, हे आपण कृपा करून समजून घ्या. म्हणजे
बावनकुळे हे फडणवीसांची शेपटी असल्यासारखे सतत त्यांच्या सोबत राहतात, त्यांच्या मागे मागे राहतात प्रदेशाध्यक्ष असून सुद्धा. आणि मग त्यामुळे रिॲक्शन म्हणजे त्याचा परिणाम म्हणून, त्याचा विरोध म्हणून फडणवीसांचा ग्रुप आणि शहा यांचा ग्रुप वीक करण्यासाठी, त्यांची ताकद कमी करण्यासाठी दुसरा एखादा राजकीय ग्रुप भाजपामधला सक्रिय झाला आहे का? त्याशिवाय तसं काही पाठबळ असल्याशिवाय पोलीस अधिकारी अशा प्रकारचं डेअरिंग करणार नाही किंवा एखादा वरिष्ठ अधिकारी येऊन हे सांगणारच नाही की संकेत बावनकुळे हे गाडीमध्ये होते आणि समोरच्या सीटवर बसलेले होते. आधीचे अहवाल पाहता दोघांचे दारू पिण्याचे अहवाल आहेत. संकेत याचे जे त्याच्याबद्दल काही तसं सांगितलं जात नाही आहे. म्हणजे तो बिचारा अक्षरशः गंगाजल पिऊनच तिथे बसला असेल संपूर्ण बारमध्ये. याच्याबद्दल काही संशय घेण्याचं एकंदरीत कारण दिसत नाही. पण या सगळ्या प्रकरणामधून महत्त्वाचा मुद्दा असा समोर येतो की आता विधानसभेची निवडणूक आहे आणि विधानसभेला बावनकुळे पुन्हा विधानसभेची तयारी करत आहेत असंही आहे, अशीही माहिती आहे. आणि त्यामुळे त्यांचा तिथेच गेम करायचा असं भारतीय जनता पार्टीमधल्याच दुसऱ्या ग्रुपनं काही ठरवलेलं आहे का? यांना पुढे येऊ द्यायचं नाही, कारण मंत्रिपदाचा क्लेम त्यांचा होतो, तशी ते मंत्री बनू शकतात सत्ता आली तर. पण जर समजा विधानसभेत आले नाही तर मग तो क्लेम तसा थोडासा जरा स्ट्रॉंग राहत नाही. आणि त्यामुळे असं काही राजकारण आहे का? पण मुख्य मुद्दा काही असो, जे काही असेल ते राजकारणाच्या जागी. पण चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा असो की कुणाचाही मुलगा असो, जर तो दोषी नसेल तर त्याला उगीच मोठ्या माणसाचा मुलगा म्हणून त्रासही होऊ नये. तसंच दोषी असूनही केवळ मोठ्या माणसाचा मुलगा आहे म्हणून त्याला पाठीशी घालण्यात येऊ नये. आणि श्रीमंतांच्या किंवा मोठ्या लोकांच्या मुलांचा हा जो अनिर्बंध आणि अचाट असा दारू प्रेम किंवा ड्रायव्हिंगवरचं जे प्रेम आहे हे जरा थोडंसं कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे असं मला वाटते. शेवटी अपघातामध्ये जी माणसं जातात, इथे सुदैवानं तसं काही झालं नाही, पण जी माणसं अपघातामध्ये जातात ती वापस येत नाही. तुम्ही ह्या राजकीय लांड्या लबाड्या करू शकता, चालबाजी करू शकता, प्रकरणं दाबू शकता, हे सगळं ठीक आहे. पण गेलेल्या माणसाचा किंवा जीव वापस येत नाही किंवा ते संसार जे उद्ध्वस्त होतात ते परत म्हणजे रस्त्यावरती येतात आणि ते सावरता येत नाहीत किंवा हानी झाली शारीरिक तीसुद्धा भरून काढली जात नाही. आणि ही विकृती आहे, ही वाढता कामा नये अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.